हॅलो गाईज, तर तुम्ही बघू शकता सकाळ झाली नाही की हे लोक उठून बसलेली आहेत, तिघच्या तिघं, तीन पिल्लीही. कारण की ह्यांना जायचं होतं वॉटर पार्कला आणि ॲक्च्युली आमचा वॉटर पार्कला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे, पुढे ढकलण्यात आलेला आहे. म्हणून आज मी त्यांना नेणार आहे महालक्ष्मी मंदिरात. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपला व्लॉग चालू झालेला आहे आणि ताई आली होती मुंबईहून, तर काल आम्ही अवतार शो वगैरे पाहिलेला आणि आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी मंदिराकडे. तर आधी दर्शन घेऊया म्हटलं आणि महालक्ष्मी मंदिर दाखवूया मुलांना. तर चला, आणि आता आम्ही इथून घरातून बाहेर पडलेलो आहोत आणि रिक्षा पकडलेली आहे आणि आम्ही थोड्याच वेळामध्ये पोचणार आहोत महालक्ष्मी मंदिराकडे. तर बघू शकता बाहेर इथे तुम्हाला सर्व सामान मिळून जातं, हार वगैरे, ओटी, सर्व काही. तर आम्ही सर्वजण पोचलेलो आहोत आणि व्यवस्थित आमचं दर्शन झालेलं आहे. इतकी गर्दी नव्हती आज आणि छान म्हणून आमचं दर्शन झालं. आतमध्ये देवीचा व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही आहे, म्हणून आम्ही बाहेरूनच तुम्हाला असं दाखवतोय. तर छान असं मुलांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर इथे बघू शकता त्रिशा रागवलेली आहे. कारण की त्रिशाला जायचं होतं बागेमध्ये खेळायला आणि तिला पिझ्झा खायचा होता आणि आम्ही हॉटेलमध्ये जेवलो तोपर्यंत खूप वेळ झाला. ती वाट बघून रडत होती आणि अशी फुगून बसलेली. आणि जेव्हा तिला रंकाळ्यावरती नेलं मग ती खुश झाली, कारण की तिला घसरगुंडी वगैरे खेळायचं होतं म्हणून. आणि इथे गेल्यानंतर त्रिशा एकदम आमची खुश झालेली आहे. तर आता बागेत जाणार आहेत मुलं खेळायला. तर हे बघा, इथे ह्यांचं चाललेलं आहे खेळायचं कमी आणि पाणी जास्त प्यायचं चाललं होतं, कारण की ऊन भरपूर होतं, उन्हाळा भरपूर आहे. आणि त्रिशा इकडे घसरगुंडी खेळत आहे. घाबरत होती ती स्लाईडवर जायला. नंतर हळूहळू डेअरिंग करून हळूच मग ती गेली पुढे. तर बघू शकता कशी घाबरती आहे त्रिशा. मागे मुले वाट पाहत होती पण ही काय लवकर जातच नव्हती. आणि नंतर शेवटी ती फायनली एका मागे मुलगी आल्यानंतर गेली अशी खाली. अशा प्रकारे घसरगुंडी खेळत होती. आणि इकडे बघू शकता ही तिघंजण आहेत, ही पाण्यासाठी भांडत होती, पाणी पिण्यासाठी. तेवढ्यात तिकडनं त्रिशा पण येत होती आणि ती पण नंतर फुगून बसली पाणी प्यायचं होतं म्हणून. आणि एकदम निवांत पाणी प्यायचा कार्यक्रम चालू होता. नंतर इथे त्रिशा आली, त्रिशाला पाणी पाहिजे होतं. आता त्रिशा कशी फुगते बघा. आणि नंतर ताई पण थोडासा पाळणा खेळू लागली आणि इथं पिऊ आली रडत, माझ्या पायाला खरचटलं लागलं म्हणून. तर पिऊचं तोंड बघा कसं झालेलं आहे, मातीत खेळून लाल लाल. आणि ताई इथे आमचा पाळणा खेळत होती. आणि नंतर आम्ही घरी आलो संध्याकाळी. आणि संध्याकाळी ह्यांचं बघा डान्सचा कार्यक्रम. त्रिशा बघा कशी स्टाईल मारत नाचतीये. तर टी व्हीवरती गाणं लावलेलं मस्तपैकी आणि एक नंबर तुझी कंबर, हे बहुतेक गाणं होतं. कॉपीराईट लागेल म्हणून आपण गाणं म्यूट केलेलं आहे. आणि ही अशी आमची 4 पिल्ली नाचत होती. त्रिशाचा डान्स बघा कशी नाचते, एकदम ठुमके देऊन देऊन एक नंबर. तर आजपुरतं इतकंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत उदगावच्या जत्रेला. तर तिकडची मजा बघायला विसरू नका. किती आम्ही मजा केलेली आहे उदगावच्या जत्रेत. मावशीकडे आम्ही जाणार आहोत उद्याच्या व्लॉगमध्ये, तुम्ही नक्की बघा. तर मुलांचा डान्स करून मन भरलं नाही, शेवटी खेळायला गेलेत बघा, मस्तपैकी एन्जॉय करत होते. मला अगदी छान वाटलं बघून आणि असे खेळत होते. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका, खूप मज्जा येणार आहे आपल्याला उदगावच्या जत्रेत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया प्रत्येका नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.